आजारी तू पडतेस नाही, मी नाही पडत. मी पडलो तरी मी जिम मध्ये पडतो, मी आजारी पडत नाही. लपू नको फ्रीजच्या मागे, समोर आहे समोर आहे, मैदानमध्ये आहे ना. हा, लग्न केल्यानंतर प्रत्येक नवऱ्याने जिम जॉईन करावी असं मी त्यांना आदरपूर्वक आणि तातडीचं एकदम हृदयापासून त्यांना एक रिक्वेस्ट करेन किंवा विनंती करेन. ह्या माणसाचा हा आवडता चाकू आहे, हा DIY मधून हा चाकू उचलून घेऊन आलाय. इतका भारी टमाटर आहे ना, त्याने ऑडिशन दिली पाहिजे. भाज्यांच्या जाहिरातीमध्ये मस्त याला एक चांगलं मोठं पात्र रोल मिळेल. ख नाही ग, उकळायचं. उखळायचं. तुमचं ख आणि तुमचं ना ते काय ते फ असा बाहेर काढून एक दिवस. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी. सो आज संडे आहे आणि मी ब्लॉग करणार नव्हती, बट मिस्टर शिल्पा वडेकर बोलली लेट्स ब्लॉग, कारण आम्ही मच्छी बनवतोय आणि मच्छी बनवणं हे त्यांचा फेवरेट टाइमपास आहे. प्लीज आवाज नका करू. सो आता मी गेलेलो, आम्ही मच्छी आणली, तेव्हा पण ते बोलले नाही की आपण ब्लॉग करूया, आणि आता बोलताय की ब्लॉग करूया कारण तो मच्छी बनवतोय ना म्हणून. सो आता आम्ही मच्छी बनवायला घेतोय. दुपारी 2 वाजता. दुपारी 2 वाजले नाही आहेत, किती वाजले? 12 वाजले. हो. हा, मी झोपलेल्या मच्छी उठवली. सो आता आम्ही मच्छी बनवतोय. तो चला आज मच्छीचा ब्लॉग बनवूया. हा खूप असा नॉर्मल घरातला ब्लॉग असेल, कारण आम्ही कुठे जाणार नाही, काय करणार नाही, आम्ही फक्त घरातच टाइमपास करणार आणि जेवण बनवणार आहे. सो या, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. सो लास्ट पर्यंत बघा. एनिवेज, लेट्स गेट स्टार्टेड. तो मी कुकर लावलेला आहे कारण मला चपात्या खायच्या होत्या, पण प्लीज अंकल तेव्हा चपात्या नाही खायचे, त्यांना भात खायचे मिक्सी सोबत. सो वी आर मेकिंग भात अँड टोमॅटोचा रस्सा अँड बोंबील अँड व्हॉट इज दिस रावस, अँड रावस के साथ आए हे छोटी छोटी अंडी. रावस सोबत आली है छोटी छोटी. मराठी बोलायचं. त्याला बनवूया आणि मला वाटत सुद्धा बनवायचं आहे. पण वाटत बनवून ठेवलं की पूर्ण वीक फटाफट जेवण होतं. आणि ह्याला तू काय करणार, मिक्सरला लावणार ना. आधी त्याला फ्राय करणार. एवढं? हो, मग फ्राय करून मग मिक्सरला लावणार. काय काय खोबरं, टमाटे आणि कांदे पण. तर कांदे कुठे कापलेस मग? तू कापणार, ते तुझं डिपार्टमेंट आहे. तर तुला काय करायचं आता? तुला झालंय ना, तू भात लावलायस ना. येस. टोमॅटोचे सार बनवायचे. अच्छा, मी टोमॅटोचे सार बनवते हे कापून झाल्यावरती. आता हे किती दिवस चालणार वाटप करतेस तू आता? 1 week. नक्की? येस. ही काही अंडी सापडली आम्हाला रावस मध्ये. त्याला गाभोळी म्हणतात ना. आणि मोठी मोठी असतात ना, मजा येते खायला. फॅन लाव. फॅन चालूच आहे जीव. दुसरा ह्या साईडचा. तुला माहिती गरम तुला एवढं काय होतंय? बिकॉज आय एम हॉट, यू नो. मी हॉट आहे. आय एम व्हेरी हॉट. आय एम हँडसम हॉट. कळलं का? लोक हसतील. हा, कुणावरती हसतील? माझ्यावर नाही हसणार, तुझ्यावरती हसणार, कारण आजारी तू पडतेस नाही, मी नाही पडत. मी पडलो तरी मी जिम मध्ये पडतो, मी आजारी पडत नाही. लक्षात ठेव. पडून घरी येऊ नकोस. हा, कारण कसं आहे, लग्न केल्यानंतर प्रत्येक नवऱ्याने जिम जॉईन करावी असं मी त्यांना आदरपूर्वक आणि तातडीचं आणि त्याला काय म्हणतात, एकदम हृदयापासून त्यांना एक रिक्वेस्ट करेन किंवा विनंती करेन. कारण
सगळा जो एक ताण तणाव असतो या संसाराच्या लग्न झालं या संसाराच्या आणि बायकांनी घरात बसून जेवण करायचं. तू का नेहमी जेवण थोडी करते, आता मी मच्छी करतोय. मी जेवण नाही करत, तू उपाशी राहतोस. हा तुला कोण जेवायला घालतं नेहमी? मी ते म्हणत नाही, पण म्हणजे माझा म्हणायचा अर्थ असा मी पण करतो. कधी आठवड्यातून हा? एकदा, कधीतरी आठवलं तर. आठवलं तर मग आता हे कोण करते? ते आता तेच हा? आठवलं तर तेच आहे ते आठवलं तर. आठवलं तर काय, मला मच्छी करायची, नॉनव्हेज करतो आणि चांगलं करतो. यार का नाहीये, कळलं ना? लपू नको फ्रीजच्या मागे, समोर आहे समोर आहे, मैदानमध्ये मैदानमध्ये आहे ना. हा ती बघ सिटी ओरडते बघ हळूहळू. आता कुकर मुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या हा ना. म्हणजे तू एकाच वेळी कुकर मध्ये तू डाळ आणि भात दोन्ही लावू शकतेस ना. मस्त. हा कसला भारी टमाटा वाटतोय बघ ना, एकदम असा ऍड मधला वगैरे वाटतोय बघ ना, एकदम मस्त आहे. म्हणजे या टमाट्याने ऑडिशन दिलं पाहिजे. खरंच बोलतोय, इतका भारी टमाटर आहे ना, याने ऑडिशन दिली पाहिजे. याला कुठल्या तरी भाज्यांच्या जाहिरातीमध्ये मस्त याला एक चांगलं मोठं पात्र रोल मिळेल. कसलं भारी आहे बघ ना टमाटे. दुसरी आहे ही. हो मला पण नाही माहिती बाबा, तुझं कधी तू बघ, मला माहित नाही काय. माझ्या समोर दोन झाले असं मला वाटतंय. तर आता मी हे सगळे टमेटोज अशी फास्ट कापते. म्हणजे ते आधी चुकली होती, आधी हे टाकलं होतं नाही 6च्या भरात. नाही. आता मग ती लाईनी मी बरोबर बघते. सो फ्राय नाही करायचे असतात टमेटोज. मग काय करायचं असतं? टमेटोज उखळायचे. ख नाही ग, उकळायचं. उखळायचं. हा? तुमचं ख आणि तुमचं ना ते काय ते फ असा बाहेर काढून ना एक दिवस. हा इंग्रजी माध्यम. अशी टमेटोज एक तर तुझी बोबडी वळते म्हणून समजलं असतं. बॉईल, कारण माझा आवाज बसलेला आहे त्यामुळे. हा गप चल. सो सायटीज अंकल. आता मी हे टमेटोज बॉईल करायला ठेवले. दाखव त्याच्यावरती तू कवर टाकलंस. सी आता मी हे टमेटोज बॉईल करायला ठेवलेले आहे. मरेल ना बाबा. नाही, ते फास्ट बॉईल व्हायला पाहिजे. ही कोणती पद्धत आहे? ते मी घेतलं. हे असं ठेवायचं तसं. पण ते मीठ मी घेतलंच नाही, तुला मी काय करू. तुला जाडं मीठ टाकायचंय, नको. ते बेस्ट असतं. ऑलरेडी मीठ लागलेलं त्यामुळे परत लागत नाही मीठ. ऍक्च्युली जास्त मसाले टाकायचे नसतात, मी थोडस टाकते. धण्याची पावडर आणि हे आपलं तुमचं मालवणी मसाला. तिखट टाकायचे थोडंफार, लाल मिरची पावडर थोडंफार ना. दिस इज ओनली फॉर कलर, नथिंग एल्स. पण तुझ्या ज्या मालवणी मसाला सगळं आहेच ना. आणि मेन गोष्ट दिस इज तो अलग ही. हे हा माणूस टाकतो ब्लॅक पेपर. चल जास्त नको बोलू, वैताग आला तुम्हाला. ती टेक्निक भारीच झाली का, म्हणजे ते पाणी पुन्हा निघालं, चिकचिक फक्त झालंय. म्हणजे तो उगाच ते त्याला काय म्हणतात, त्याला आतून कापा, काटा काढा, त्याला का वजन खाली ठेवा, म्हणजे पाणी नितरतं. त्यापेक्षा ते आल्याला साफ करून त्याला लिंबू लावून ठेवायचं थोडा वेळ, त्यातलं आपोआप पाण्याला नितरून जातं. असा दरारा असला पाहिजे. काय असलं पाहिजे? दरारा. मला वाटलं गावठाण बोलतेस काय. मी टमेटोज ग्राइंड ठेवलेत. आता मी त्याच्यात खोबरं टाकणार थोडस झटपट चटापट. आणि एवढंच. मला पूर्ण आलं नाही बोलायचं. आपण नवीन झटपट पटापट मच्छी केली तव्याच्या आतमध्ये. नाही त्याला काय बोलतात? तुलाच माहितीये, तुमचंच काहीतरी आहे कोकणी. त्याला काहीतरी बोलतात पण मला माहिती नाही, मला लक्षात नाही. पण हे ना टोमॅटोच्या सार मध्ये टाकलं ना की खूप मस्त लागतं. नाही आई काय म्हणाली की ह्याच्यामुळे मच्छीचं वगैरे ते आंबटपणा किंवा कडवटपणा निघून जातो ना, ते टाकल्यावर. आईच बोलली होती एकदा.
मला दिले मला डब्बा भरून मी यूज करते तर आम्हाला एवढं यूज नाही. त्यात मसालाच झाला आता मस्त 2-3 वर्ष तू दिला एवढा मालवणी मसाला. जाणार तू आईकडे आपण अर्धा पाठवला विचार कर ना म्हणजे केवढा मसाला येतो. झालंय चला फ्राय करायला घेतो पटापट. गरम मसाले ठीक आहे. अच्छा ते मी बनवलं. बाय द वे मी मिक्सर मध्ये सगळं टाकते. ए बाबा आगून आपल्याकडे होतं, आगून संपलं का सगळं? आगोदर नव्हतं. आगून का मी आईला दिलं का तिकडे अंधेरीला आहे ना दिलं होतं ना. This is cinnamon sticks. शिव, एक गोष्ट राहिली ना यार Cinnamon sticks, छोटेसे cinnamon sticks ते टाकते. आलं लसणाची पेस्ट राहिली 2 लाल मिरची. कुठल्या डब्यात केलीस तू आलं लसणाची पेस्ट? या सो मी त्याच्यात खोबरं टाकलं, मी सिनेमन स्टिक्स टाकले, मी लवंग टाकलं आणि मी ते ब्लॅक पेपर टाकलं. सिनेमन काय सिनेमन स्टिक्स मराठीत काय बोलतात माहिती नाही. आणि तेजपत्ता टाकला आणि आता कोथिंबीर टाकते. आणि हे टोमॅटोज आता व्हायला आले आहेत. ओप्स. सो हे झाले की मी हे त्याच्यात ट्रान्सफर. ओके. आय ऑल्सो फोगॉट ह्याच्यात जिरं पण टाकणार आहे मी आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आणि थोडासा मसाला टाकणार आहे. या लेट्स गो. ह्या माणसाचा हा आवडता चाकू आहे. हा DIY मधून हा चाकू उचलून घेऊन आलाय. फक्त मच्छी मटण कापायला यूज करायचं असतं. युजली लोक तशालाच यूज करतात पण हा माणूस प्रत्येक गोष्ट कापायला यूज करतो हा चाकू. आवडतं मला खूप भारी आहे. हात कापू नकोस फक्त. हा माणूस बघा डब्बा घेऊन खायला बसला. बेशरम बेशरम. असं सेल्फिशपणा नसतो करायचा. आणि लगेच टीव्ही लावला. व्हेरी बॅड. मगाशी जे टोमॅटो उकडायला ठेवलेले ते आता त्याची सालं निघाली आहेत म्हणजे ते उखळलेले आहेत आणि आता मी त्याची प्युरी बनवणार आहे. मी त्याची प्युरी झालेली आहे. चेक करू. मी ह्याच्यात ऑइल टाकलंय. मी ऑइल गरम करायला ठेवलंय आणि आता मी त्याची फोडणी देणार आहे आणि नंतर ती प्युरी मी त्याच्यात टाकणार आहे. आता 800 नंबरमधून हगडायला बसला. सो म्हणजे मला असं सांगते मी पहिला तेल टाकलं. मी राईस जर टाकणार आहे आता मी कडीपत्ता टाकणार आहे. टोमॅटोची आता मी ह्याच्यात माय गॉड आय झालं ना आणि मग याला काय करायचं? किती करायचं याला? म्हणजे मच्छी वाट बघते आम्हाला कधी टाकतात तेलामध्ये. खोबरच चालू आहे अजून. बाप रे तू काय केलंस तू हे? थोडासा मसाला अरे शपथ. आता हा मला जर काय झालं तर बघा जीवन काय साधून पर्यंत एवढे दिवस ठेवत ए आणि तर काय करायचं? झालं झालं की नाही ते ते काढायचं ना. हे आमचं लहानसा मॉल आहे. 1 2 3 4 4 मजली मॉल आहे. जास्त काही मसाले कॉफी काय टाकले. कोकम टाक जरा. सो अंकल वॉश तर करा लसूण. केलं का वॉश? सर व्हॉट आर यू डुईंग?
हा तेलात टाकते मच्छीला. नक्की ना मच्छीलाच टाकतोय ना एवढं ऑइल. माय गॉड. लसूण का टाकतोस? सवयला अजून किती वेळ? 10-15 मिनिटात मिळून जाईल. पण तू काकडी आणि कांदा कापायला घेत होतो. ते तुमचं डिपार्टमेंट आहे. करून टाक. ते तुमचं डिपार्टमेंट अरे आहे. मग माझं होईपर्यंत तू करून टाक ना. नाही ते तुमचं डिपार्टमेंट आहे. ती मी नेल पेंट. नाईस नेल पेंट. आता रावत कुरकुरीत झालेत बा आजचे. हे बघ बांबू. तू घे ना, चालू कर ना. तुझं तर हेच खाणार ना, बोंबीलच खाणार ना, चालू कर. नाव दिस इज कॉल्ड जेवण. मस्त मस्त जेवण. राईस, बोंबील, टोमॅटोचं सार आणि सॅलड. लेट्स ईट. हा बघा, हा माणूस संडे आहे आणि काम करत दिसलाय. हा माणूस, हा कालूराम. आणि मी बोर झालीये आणि मला टीव्ही पण बघायला देत नाही. स्वतःच सगळं लावून ठेवलंय. टीव्ही पण स्वतःचा, पीसी पण स्वतःचा. असं वाईट माणूस आहे. तेच बोलतो मी, काळा नाही म्हणून वाईट आहे. ब्लॅक हार्टेड पर्सन. आम्ही जेवलो, आम्ही झोपलो ॲज युजल. संडे. आणि मग साहेब काम करत होते आणि मी माझी कामं करत होती. सो शूट करायला काय नव्हतं, नाही केलं. आणि आता झाली आहे रात्र. आता थोडंसं जायचं, जरा जेवायचं, राऊंड मारायचं. तर नाही, साहेब अजून कामच करतायत. 10 वाजले आहेत. आम्हाला अजून जेवायचं बाकी आहे. साहेबांचं काम कधी होणार आय डोंट नो. जाऊ. बट या, आतून आराम करतील. ओके. जर आम्ही बाहेर गेलो तर तुम्हाला अजून ब्लॉग बघायला भेटेल. जर नाही गेलो तर मी इथेच एंड करते. ओके, बाय.